माहिती आहे कुठे ना कुठेतरी सगळ्यांना हा प्रश्न असणार आहे की हिने यूट्यूब चॅनल कसं काय चालू केलं, ही सोशल मीडियामध्ये एकदम सोशल मीडियामध्ये का घुसले ना. तर म्हटलं लोकांना पण समजून जाईल की बाबा मी यूट्यूब चॅनल का चालू केलेलं आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव वृषाली आणि मी आत्ता अलीकडेच माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ॲज यू नो. तर आता खूप दिवस झालं व्हिडिओ केला नव्हता. म्हटलं एक स्टोरी टाईम करूयात. आणि आय नो खूप लोकांना प्रश्न पडलेला असणार आहे की हिने यूट्यूब चॅनल का चालू केलं आहे आणि अचानकच ही सोशल मीडियावरती एवढी ॲक्टिव्ह कशी काय झाली आहे. तर त्याच्यासाठी पण आणि मला करायचं होतं काहीतरी स्टोरी टाईम, म्हणून म्हटलं ठीक आहे चला बाबा हा व्हिडिओ करूयात आज. समजू दे लोकांना पण की का मी यूट्यूब चॅनल चालू केलं किंवा का मी आता सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झाली सडनली. तर मोस्टली द थिंग इज मी आहे इंट्रोवर्ट. आय नो खूप लोक मला रिलेट करतील. इंट्रोवर्ट इन द सेन्स की मी जास्त लोकांसोबत बोलत नाही किंवा जास्त लोकांसोबत बोलताना मला भीती वाटते. जास्त लोक असतील तिथं जायला थोडं मला असं शाय फील होतं आणि असं वाटतं की कोण काहीतरी बोलेल सतत ती भीती मधात असते. आणि येस आय एम अ इंट्रोवर्ट पर्सन. जास्त बोलत नाही, शांत असते आपल्याच कामात. आणि म्हणजे ही माझी पर्सनॅलिटी आहे ॲक्च्युली. मग पण असं पण नाही आहे की मी बोलतच नाही किंवा मला खूपच ॲटिट्यूड आहे. कारण खूप लोकांना असं वाटतं की ही बोलत नाही तर हिला जास्त ॲटिट्यूड आहे आणि वगैरे. तर तसं नाही आहे. माझा स्वभावच असा आहे. मी खूप कमी बोलते आणि माझी साईटच इंट्रोवर्ट साईट असल्यामुळे येस आय एम लाईक दिस. तर मला असं वाटलं की चला कधीतरी आपण स्वतःवरती पण काम करूयात, थोडा स्वतःला वेळ देऊयात आणि ही जी आपली कमकुवत साईड नाही म्हणता ना, म्हणजे वीक पॉईंट आहे तो जरा त्यावरती थोडं काम करूयात असं माझ्या मनात आलं. कारण सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनल असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला बोलावं लागणार, लोकांपर्यंत पोचावं लागणार आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन कराव्या लागणार. तर मला वाटलं की दिस इज गोइंग टू बी चॅलेंजिंग फॉर मी. सो माझ्या मनात आलं की नाही बाबा करायचं आहे, काही उद्या आपल्याला ही गोष्ट करायची म्हणजे करायची आणि आपण स्टार्ट तरी करूयात. सर मग केलं मी स्टार्ट. आणि त्याच्या आधी मी म्हणजे माझ्या हजबंडसोबत पण चर्चा केली की बाबा माझ्या मनात असं आहे, मला या गोष्टी करायची इच्छा आहे. तर ही वॉज लाईक की तू कर यार, मी आहे, मी बघतो, तू स्टार्ट तरी कर. त्याने बघितले माझे व्हिडिओज इंस्टावरचे, यूट्यूबवरती टाकलेला. तर ही वॉज क्वाईट हॅपी ॲक्च्युली. मतलब त्याला माहिती आहे मी कशी आहे, मी खूप कमी बोलते वगैरे. तर वो व्हिडिओज वगैरे बघून तो तर खूप खुश झाला. म्हणजे त्याला पटलंच नाही की मी असं काहीतरी करू शकते आणि मी एवढं बोलू पण शकते. तर तो खूप खुश झाला ॲक्च्युली. तर तो म्हटला नाही यार तू कर, बघू आपण व्ह्यूज येतील नाही येतील आणि चॅनल ग्रो होईल नाही होईल, फॉलोअर्स वाढतील नाही वाढतील ते सेकंडरी पार्ट आहे. हे तू स्वतःसाठी चॅलेंज म्हणून कर आणि कर चालू, मी आहे तुझ्यासोबत. असा त्याचा ॲक्च्युली रिस्पॉन्स होता. आणि राहिला प्रश्न फॅमिलीचा, तर माझ्या सासरकडचे असतील, माझे मम्मीकडचे असतील किंवा ओव्हरऑल माझी फॅमिली सगळेच एज्युकेटेड असल्यामुळे त्यांचा फुल सपोर्ट असणार आहे मला माहिती आहे. ते कधीच मला अडवणार नाहीत. ॲक्च्युली इव्हन तो कधीच कोणी अडवलं पण नव्हतं ह्याच्या आधीसुद्धा. पण कधी ती धाडसच नाही झालं बाबा स्वतःचं असं काहीतरी चॅनल वगैरे चालू करूया. कारण कुठेतरी मनात असायचं लोक काय म्हणतील, लोक मला जज करतील, हसतील वगैरे असं खूप प्रश्न मनात यायचे. पण यावेळेला मी धाडस करून पाऊल तर टाकलेलं आहे. सो आय एम पॉझिटिव्ह ओनली. लेट्स सी काय होतं आहे. तर म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनल चालू करूयात. आपलं इंस्टाग्रामचं पण अकाउंट मी ओपन केलं, जे प्रायव्हेट होतं ते. आणि आत्ताच जस्टच माझी जर्नी चालू झाली आहे. तर माहिती नाही काय होणार आहे पुढे, म्हणजे माझं चॅनल ग्रो होईल नाही होईल, माझे फॉलोअर्स वाढतील नाही वाढतील, दॅट इज द सेकंडरी पार्ट. पण मला ही खंत मनात नाही राहू द्यायची की बाबा मी हे केलंच नाही आणि माझी इतके दिवसांची इच्छा होती ती पूर्णच नाही झाली, माझ्या ते मनातच राहिली. हे गिल्ट घेऊन मला नाही राहायचं आहे. सो म्हटलं चला आता की दिस इज द हाय टाईम टू वर्क ऑन युअर सेल्फ. आणि जो तुझा वीक पॉईंट आहे, जे तू असं कमी बोलते, लोकांसमोर जायला घाबरते, थोडा कॉन्फिडन्स लो होतो, तर त्यावरती पण ह्या निमित्त का असे ना त्या गोष्टी माझ्याकडून थोड्या कमी होतील, थोडा कॉन्फिडन्स गेन होईल. आणि येस दॅट्स इट. इंट्रोवर्ट असूनसुद्धा मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा जॉब केला, तो म्हणजे सेल्सचा.
सेल्समध्ये जर असतील तर खूप बोलावं लागतं, कॉल्स करावे लागतात, लोकांना भेटावं लागतं, मेल्स पाठवावे लागतात, कोल्ड कॉलिंग करावं लागतं. म्हणजे थोडक्यात सेल्स हा जॉब इंट्रोवर्ट लोकांसाठी नाही आहे असं मला वाटायचं. पण मी म्हटलं ठीक आहे बाबा, हे पण चॅलेंजिंग आहे, हे पण करून बघूयात. आणि मी 2 वर्ष सेल्समध्ये जॉब केला आणि या इट वॉज नॉट दॅट गुड, बट ठीक आहे. मी स्वतःवरती काम केलं आणि तिथे पण मी माझी जी इंट्रोवर्ट साईड आहे ती बाजूला ठेवून जॉब केला. तर असं झालं की बाबा ठीक आहे, ते सेल्सचा जॉब करू शकते तर मग हे तर मी नक्कीच करू शकते. फक्त आता ह्या गोष्टीमध्ये मला तुमचा सपोर्ट हवा आहे आणि मी माझ्याकडून 100% देईन. आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह अ गुड कंटेंट. नॉट ओनली बाबा रोज ब्लॉग टाकला, उगाच काहीतरी केलं, असलं काही मला करायचं नाही आहे. आय विल डू माय बेस्ट. तर हां, म्हणजे बघूयात, करूयात, काय होईल ते होईल पुढची गोष्ट. फक्त तुम्ही तुमचा सपोर्ट असू देत आणि आय विल ट्राय टू गिव्ह अ मोर गुड कंटेंट ऑन माय चॅनल. आणि हे चॅलेंज माझ्यासाठी पण आहे ॲक्च्युली. तर मी स्वतः ग्रो करण्यासाठीच कुठेतरी हे चॅलेंज घेतलेलं आहे आणि आय होप सगळ्या गोष्टी स्मूथली जातील आणि मला जे हवं आहे ते ह्या वेळेला पण होईल. आय होप सो. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि जर तुम्ही माझ्यासारखे इंट्रोवर्ट असाल आणि तुम्ही पण ह्या गोष्टीला रिलेट करत असाल तर डोंट फील लाईक की बाबा मी इंट्रोवर्ट आहे, मी काही बोलणारच नाही, कधीच नाही बोलणार, असलं काही करू नका प्लीज. स्वतःवरती काम करायला चालू करा. लोकांचं काम आहे, लोक बोलणारच. चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात, वाईट केलं तरी नावच ठेवतात. त्यामुळे लोकांचा विचार अजिबात करू नका. आपले फॅमिली मेंबर्स जर आपल्याला सपोर्ट करत असतील तर कुठलीच गोष्ट करायला काहीच हरकत नाही आहे. यू कॅन गिव्ह अ ट्राय. ते सक्सेसफुल होईल नाही होईल दॅट इज द सेकंडरी पार्ट. पण आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. सो उद्या करतो म्हणण्यापेक्षा आजच चालू करा. म्हणजे मी चूक केली ॲक्च्युली, खूप वेळ घेतला या गोष्टीसाठी. हे मी आधीच चालू करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, मी आता चालू केलं आहे. तर माझ्यासारखी चूक करू नका. उद्या करण्यापेक्षा आजच चालू करा. इट्स नॉट अबाउट जस्ट यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया ऑन दॅट थिंग्स. कुठलीही गोष्ट तुमच्या मनात असेल की बाबा नाही मला एकदा तरी करून बघायचं आहे, तर ती गोष्ट आजच करा, उद्यावर ढकलू नका. मी ऐकलं आहे की बाबा प्रत्येक सुरुवात ही छोटीच असते. सगळ्यांची सुरुवात मोठी नाही असू शकत. तर छोट्यापासून सुरुवात करूया आणि जर आपल्या नशिबात असेल तर त्या गोष्टी हळूहळू मोठ्याही होत जातील. तर आपण स्वतःपासून आधी सुरुवात करूयात. म्हणजे मीही तसंच ठरवलं की बाबा चला आधी छोट्यापासून सुरुवात करूयात, छोटे छोटे व्हिडिओज टाकायला चालू करूयात. भलेही आपल्याला जास्त व्ह्यूज नाही येतील पण आपण प्रयत्न करत राहूयात. जे आपल्याला पुढे ह्याच्यामध्ये सक्सेस मिळेल नाही मिळेल दॅट इज गोइंग टू बी अ सेकंडरी पार्ट अँड ऑल्सो दॅट इज डिपेंड ऑन आवर लक ऑल्सो. पण मला असं फील व्हायला नको आहे की बाबा मी प्रयत्नच नाही केला, तर मला ती फिलिंगच नको आहे. म्हणून म्हटलं चला वी हॅव टू ट्राय दिस अँड दिस इज गोइंग टू बी रिअली चॅलेंजिंग फॉर मी. सो लेट्स सी काय होतं आहे. तुम्ही ही जर्नी बघालच माझी, तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.